या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो पाहतो, कारण हा चित्रपट त्यांनाच अर्पण केला आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की हा चित्रपट रिलीज होण्याच्या 4 महिन्यापूर्वी लक्ष्मीकांत सरांचं निधन झालेलं. तर पुढे चित्रपट सुरू होतो आणि आपण भक्तीला पाहतो, जी की गणेश मंदिरामध्ये पाया पडायला आलेली असते. तेव्हाच इथे टॉमी नावाचा हा माणूस येतो, जो की भक्तीसोबत फ्लर्ट करायला लागतो, कारण की याचं लग्न झालेलं नसतं आणि त्यामुळेच तो भक्तीला लग्नासाठी विचारतो. पण भक्ती त्याला सांगते की 10 वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं आहे. तसेच ती तिथून निघून जाते. यानंतर आपण भक्तीच्या नवऱ्याला पाहतो. खरं तर याचं नाव वक्रतुंड असतं, पण भक्ती त्याला व्याकी म्हणत असते. व्याकी हा चित्रकार असतो. तसेच इथे आपण पाहतो की भक्ती व व्याकी एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि त्यांच्याकडे जेवढं काही आहे त्यातच ते समाधानी आहेत. प्रत्यक्षात ह्या दोघांकडे पाहिलं तर तुम्हाला आनंदच आनंद दिसेल, असा यांचा स्वभाव असतो आणि यांच्या घरातील वातावरण सुद्धा तसंच असतं. आता आज यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, त्यामुळे व्याकीने भक्तीसाठी केक आणलेला असतो, तोही 10 रुपयांचा, कारण त्याच्याकडे पैसेच नसतात आणि त्यामुळे व्याकी भक्तीची माफी पण मागतो. तसेच आपल्याला कळतं की व्याकी नेहमी जॉबला जाण्याचं बोलत असतो, पण भक्ती त्याला कुठेच नोकरी करू देत नाही, कारण की व्याकी चित्रकार असल्यामुळेच भक्ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि तिच्या वडिलांनी तिच्यासाठी बिझनेसमॅन मुलगा पाहून देखील भक्तीने व्याकीशीच लग्न केलं, ज्यामुळे भक्तीच्या घरचे यांच्याशी बोलत नाहीत. त्याचबरोबर यांना मूलबाळ नसतं, त्यामुळे भक्ती गिफ्ट म्हणून व्याकीकडे मुलाचा हट्ट करते. पण व्याकीचं म्हणणं असतं की जोपर्यंत तो त्याच्या करिअरमध्ये सेट होत नाही तोपर्यंत तो बाळाचा प्लॅन करणार नाही. आता पुढे जेव्हा भक्ती ज्योतिषाला पत्रिका दाखवायला जात असते तेव्हा वाटेत तिला व्याकीची आत्या भेटते, म्हणजेच हे व्याकीच्या वडिलांची लहान बहीण असते. आता पुढे या दोघी घरी आल्यावर बोलत असताना व्याकीची आत्या भक्तीला सांगते की व्याकीचे वडील खूप देवभोळे होते. ते कधी गावात पाऊस पडावा म्हणून नवस करायचे, तर जास्त पाऊस झाला म्हणून पुन्हा पाऊस थांबावा यासाठी पुन्हा नवस करायचे. तसेच त्या सांगतात की त्यांच्या भावाला म्हणजेच व्याकीच्या वडिलांना बाळ होत नव्हतं, त्यामुळे देखील त्यांनी नवस केलेला. पण 3 वेळा बाळ जन्माला आलं आणि 3ही वेळा ते जगू शकलं नाही. मग अखेर त्यांनी नवस केला की मला बाळ होऊ दे व ते नीट जगू दे, आणि तसं झालं तर मी त्या बाळाला नागडा घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. त्याचबरोबर या नवसानंतर व्याकीचा जन्म झाला. पण व्याकीच्या वडिलांना त्यांचा नवस पूर्ण करता आला नाही, कारण काही दिवसानंतरच व्याकीच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर व्याकीच्या आईचं. त्याचबरोबर त्या म्हणतात की बहुतेक त्यांनी अपुऱ्या सोडलेल्या नवसामुळेच तुम्हाला कोणत्या कामात यश मिळत नाही. आता व्याकीच्या आत्या घाईत असतात, त्यामुळे त्या इथून जातात. पण भक्तीच्या डोक्यात मात्र तेच नवसाचं भूत फिरत असतं आणि व्याकी जेव्हा घरी येतो तेव्हा ती त्याला नवसाबद्दल सांगते, जो की व्याकीच्या वडिलांनी पुण्याच्या गणपतीला केला होता. आता व्याकी म्हणतो की विवस्त्र जाण्याचा नवस 25 वर्षापूर्वी केला होता, त्यामुळे ते तेव्हा शक्य होतं, पण आता ते शक्य नाही, असं म्हणून तो नवस पूर्ण करण्यास नकार देतो. तसेच इथे चला ना गडे हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की भक्ती व्याकीला हट्ट करत असते की गणपतीपुळेला नवस पूर्ण करण्यासाठी चल म्हणून, पण व्याकी वारंवार नकार देत असतो. त्यामुळे भक्ती व्याकीला म्हणते की मी हे तुझ्यासाठी करत आहे, कारण माझी ही इच्छा आहे की इतके वर्ष तू ज्या कलेसाठी झटत आहेस त्यात तुला यश मिळावं. आता या हट्टाला वैतागून व्याकी जेव्हा भक्तीपासून स्वतःला वाचवत असतो तेव्हाच त्याला त्याचा मित्र किशोर भेटतो. इथे किशोर जेव्हा व्याकीला टेन्शनमध्ये पाहतो तेव्हा व्याकी त्याला सर्व काही सांगतो. त्यामुळे व्याकीला यापासून वाचवण्यासाठी किशोर पुढे एक प्लॅन बनवतो आणि दुसऱ्या दिवशी व्याकीच्या घरी त्याला भेटायला जातो. आता इथे किशोर भक्तीसमोर असं दाखवतो की त्याला काहीच माहित नाही आणि काही वेळाने भक्ती स्वतःच नवसाचा विषय त्याला सांगते, ज्यावर किशोर यांना सुचवतो की त्याच्या ओळखीचे एक बाबा आहेत, ज्यांचं नाव उघडे बाबा आहे. ते नक्की यावर तुम्हाला उपाय सांगतील. यानंतर हे तिघे उघडे बाबाकडे जातात. प्रत्यक्षात हा एक ऍक्टर असतो, जो की व्याकी आणि किशोरने भक्तीला फसवण्यासाठी पैसे देऊन आणलेला असतो. इथे यांचं ठरलेलं असतं की बाबा नवसावर उपाय असा सांगतील की व्याकीसारखाच एक पुतळा बनवायचा आणि त्या पुतळ्याला गणपतीपुळेला न्यायचं आणि व्याकीच्या ऐवजी पुतळ्याचे कपडे गणपती समोर काढायचे, ज्याने यांचा नवस पूर्ण होईल. पण हा ऍक्टर इथे ओव्हर ऍक्टिंग करत स्वतःच्या मनाने काही डायलॉग ऍड करतो आणि म्हणतो की पुतळा नेताना काही अटी आहेत, त्या अशा की पुतळा घरातून बाहेर काढल्यानंतर तो सर्वांपासून लपून गणपतीपुळेला न्यायचा आणि तो एका दोघांसोबत नाही तर 4 चौघात न्यायला हवा. तसेच पुतळा तुम्ही तिकडे का घेऊन चाललात यामागचं कारण कोणालाही सांगायचं नाही. आता स्क्रिप्टमध्ये अशा प्रकारे बदल केल्यामुळे व्याकी उघडे बाबावर खूप चिडतो आणि तो उघडे बाबाला मारायला जातो. पण भक्तीला याबद्दल काही कळू नये, त्यामुळे तो आणि किशोर नाईलाजाने पुतळा बनवायला घेतात आणि पुतळा झाल्यावर हे ठरवतात की हा पुतळा ते एसटीने गणपतीपुळेला घेऊन जाणार, कारण व्याकीकडे प्रायव्हेट गाडी करून जाण्यासाठी पैसे नसतात. असो, आता पुढे किशोर आणि व्याकी रात्रीच्या अंधारात एसटी स्टँडवर जातात आणि जे एसटी सकाळी गणपतीपुळेसाठी जाणार असते त्यात मागच्या सीटच्या खाली तो पुतळा लपून पुन्हा घरी जातात. पण हे इथून गेल्यानंतर आपण पाहतो की कोणीतरी एक अनोळखी व्यक्ती गाडीत येते आणि पुतळ्याच्या आतमध्ये हिरे लपवते. आता दुसऱ्या दिवशी एसटी स्टँडवर गेल्यावर यांना कळतं की ज्या एसटी मध्ये यांनी पुतळा ठेवला होता ते एसटी दुरुस्तीसाठी गेले आहे
त्यामुळे हे दोघे तिथेच एसटीची वाट पाहत बसतात. तसेच इथे आपण एक बातमी पाहतो की खूप प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तस्कर बाबू कालिया हा 80 कोटीचे हिरे घेऊन फरार झालेला आहे आणि जो कोणी त्याची माहिती देईल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. आता इथेच त्या एसटीच्या कंडक्टरशी यांची ओळख होते, ज्यामध्ये यांनी पुतळा ठेवला आहे. यांचं नाव लालू असतं. त्याचबरोबर इथे यांची एसटी येते आणि हे गाडीत बसतात. आता ह्या एसटी मध्ये आपण सर्व अतरंगी प्रवासी पाहतो, ज्यांची नावे नसल्यामुळे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला यांची नावे सांगणार आहे. तर ही आहे अँकर. हिला व्हिडिओ जॉकी बनायचं असतं, त्यामुळे ही कंगव्याला माईक समजून सारखी अँकरिंगची प्रॅक्टिस करत असते. तसेच हे आहेत चिपळूणकर नवरा बायको, कारण की हे चिपळूणचे असतात. आणि यांच्या मागे जे 4 मुलं मुली बसलेत ते आहेत विद्यार्थी, जे की गणपतीपुळेला फिरायला चाललेले असतात. हा आहे 2 बायकांचा नवरा, ज्याच्या 3ऱ्या बायकोला पुळेच्या गणपतीच्या नवसाने मुलगा झालेला असतो, त्यामुळे हा त्याच्या इतर 2 बायकांसोबत पुन्हा नवस मागायला चाललेला असतो. ही आहे मंदाकिनी आणि तिच्या शेजारी जो मुलगा बसला आहे त्याला आपण धबधबा नाव देऊयात, जो की मंदाकिनीवरती लाईन मारत असतो. तसेच यांच्या मागे बसलेल्या ह्या 2 बायका सासू सून आहेत. ही सासू आणि ही तिची सून. यांना आपण ओळखतच असाल. हे आहेत वैभव मांगले. हे देखील त्यांच्या कुटुंबासोबत गणपतीपुळेला चाललेले असतात, कारण यांचा मुलगा जन्मल्यापासून आजपर्यंत रडलेलाच नसतो, त्यामुळेच हे नवस करायला चाललेले असतात. आता यांनी हेल्मेट का घातलंय ते आपण पुढे पाहूच. तसेच राहिला हा मुक्या, याला बोलता येत नसतं. आणि हे झोपाळू, हे नेहमी घोरतच असतात, तेही जेव्हा जागे असतात तेव्हा. तसेच यांच्या शेजारी जी बसली आहे तिला आपण नाव देऊयात बडबडी म्हातारी. आणि सर्वात शेवटच्या सीटवर एक आजोबा बसलेले असतात. असो, आता ही जी म्हातारी आहे ती व्याकीला म्हणते की पेन आले की मला उठवशील का, तोवर मी झोपून घेते. ज्यावर व्याकी म्हणतो तुम्ही निवांत झोपा, मी सांगेल पेन आलं की. आता यांची एसटी गणपतीपुळेसाठी निघते आणि थोड्याच अंतरावर गेल्यावर ह्या एसटीचा जो ड्रायव्हर असतो, ज्याचं नाव प्रसाद असतं, तो पाहतो की सोनू निगम यांची गाडी बंद पडली आहे. त्यामुळे लालू आणि तो सोनू निगमकडे जातात व त्यांची विचारपूस करतात. ज्यावर सोनू त्यांना सांगतो की त्याला लवकरात लवकर पनवेलला जायचं आहे, पण त्याची गाडी बंद पडल्यामुळे तो पोहोचू शकणार नाही. आता लालू त्यांना त्यांच्या इष्टीमध्ये सोडतो म्हणून सांगतो, ज्यामुळे सोनू पुढे त्यांच्या इष्टीत येतात. आता सर्व सोनूच्या पुढे पुढे करायला लागतात. तसेच सोनू यांना सांगतात की पनवेलला एक अवॉर्ड फंक्शन आहे, ज्यामध्ये ते देखील नॉमिनेटेड आहे. आता भक्ती सोनूला सांगते की हे बस गणपतीपुळेला चालले आहे, तुम्ही पण गणपतीला नमस्कारा, तुमचा देखील नवस पूर्ण होईल. तसेच सोनू जेव्हा गणपतीला नमस्कार करतात तेव्हा थोड्या वेळातच सोनूला एक फोन येतो आणि त्यांना सांगितलं जातं की ज्या अवॉर्ड फंक्शनसाठी त्यांना नॉमिनेट केलं होतं तो अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. जे कळल्यावर सर्व खूप खुश होतात. तसेच हे सर्व सोनूकडे गाणं गाण्याचा हट्ट करतात व यानंतर हिरवा निसर्ग हे गाणं आहे, ज्यात दाखवलंय की सोनू गाणं गातात आणि हे सर्व प्रवासी गाणं एन्जॉय करतात. त्याचबरोबर एवढ्या वेळात सोनूचा ड्रायव्हर कार दुरुस्त करून यांच्याकडे येतो आणि सोनू या सर्वांचा निरोप घेऊन पुढे जातात. आता पुढच्या सीनमध्ये हा मुख्य जेव्हा सँडविच खात असतो तेव्हा त्याच्याकडच्या सॉसच्या बाटलीमधून सॉस खाली सांडतो, जो की त्याच सीटच्या खाली ठेवलेल्या पुतळ्यावर पडतो. त्याचबरोबर व्याकीच्या लक्षात येतं की ह्या म्हातारीला पेन आलं की उठवायचं होतं, पण पेन मागे जाऊन 1 तास झालेला असतो. त्यामुळे भक्ती व व्याकी प्रसादकडे जातात आणि त्याला एसटी परत मागे घेऊन पेनला चालायला सांगतात, ज्यामुळे प्रसाद एसटी पुन्हा पेनला घेऊन जातो. प्रत्यक्षात व्याकीला वाटत असतं की ह्या म्हातारीला पेनला उतरायचं आहे, पण पेनला पोचल्यावर व्याकी जेव्हा त्या म्हातारीला उठवतो तेव्हा यांना कळतं की त्या म्हातारीला पेनला उतरायचंच नव्हतं. खरं तर तिला डॉक्टरांनी प्रत्येक 2 तासाला गोळ्या खायला सांगितलेलं आणि पेन आल्यावर ह्या म्हातारीला गोळ्या खायच्या होत्या. त्यामुळेच तिने व्याकीला सांगितलेलं की तिला उठव म्हणून. जे कळल्यावर व्याकी तिच्यावर खूप चिडतो. आता यानंतर लालू जेव्हा वैभव मांगलेंच्या शेजारी थांबलेला असतो तेव्हा तो पाहतो की वैभव त्यांच्या मुलाला तू झोपत का नाहीस म्हणून मारत आहे. त्यामुळे लालू वैभवला म्हणतो की मुलांना मारणं बरोबर नाही, त्याउलट तुम्ही त्याचे लाड करायला हवेत. आणि असं म्हणत तो त्या मुलाला गोंजरायला लागतो. पण तो मुलगा चिडतो आणि लालूच्या अंगावर झेप घेऊन लालूच्या डोक्याला जोरात टक्कर मारतो, ज्यामुळे लालू पण आता त्या मुलाला ढुसपूस करायला लागतो. तसेच आपल्याला कळतं की वैभव व त्याच्या बायकोने हेल्मेट नक्की का घातलं आहे. यानंतर यांच्या इष्टीमध्ये शीलाराजे प्रवासासाठी येतात. यांनी पुळेच्या गणपतीला नवस केलेला असतो की जर त्या यावेळी आमदार म्हणून निवडून आल्या तर मंदिरापर्यंतचा प्रवास त्या स्वतःच्या गाडीने न करता सरकारी गाडीने करतील. तसेच त्यांचा हा नवस पूर्ण झालेला असतो, त्यामुळेच त्या इष्टीने चाललेले असतात. आता ह्या राजकारणी असतात, त्यामुळे त्या इष्टीमध्ये बसलेल्या सर्वांना त्यांचे प्रॉब्लेम्स विचारायला लागतात. त्याचबरोबर प्रत्येक जण आपापले प्रॉब्लेम सांगताना इथे काही फनी सीन आहेत. आता पुढे या बोलता बोलता त्याच सीटवर जाऊन बसतात ज्याच्या खाली पुतळा आहे. आता पुढे एसटी पळत असताना एसटीचा चाक खड्ड्यात आदळल्यामुळे तो पुतळा बाहेर येतो आणि शीलाराजे तो पुतळा पाहतात, पण त्यांना वाटतं की तो पुतळा नसून एक प्रेत आहे. त्यामुळे त्या घाबरून जोरात ओरडतात. त्याचबरोबर इकडून भक्तीने देखील हे सर्व पाहिलेलं असतं, त्यामुळे ती लगेच शीलाराजेंचं तोंड दाबून त्यांना एसटीच्या बाहेर आणते. ज्यावर शीलाराजे भक्तीला म्हणतात की पोलिसांना बोलव, पण भक्ती त्यांना म्हणते की हा बहुतेक तुमच्या विरोधकांनी तुम्हाला फसवण्यासाठी केलेला प्लॅन आहे, पण तुम्ही यात फसू नका. तुम्ही हे सर्व इथेच विसरून जा आणि बाकी काय करायचं ते मी पाहते.
असं म्हणून भक्तिशीला राजांना पाठवून देते आणि यांचा प्रवास पुन्हा सुरू होतो. आता मागे बसलेली जी सून असते तिला अचानक उलट्या यायला लागतात. त्यामुळे त्या सुनेची सासू एसटी थांबवायला लावते. पण इतक्या ती म्हातारी म्हणते की तिला कोरड्या उलट्या होत आहेत, म्हणजे ती आई होणार आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीची सासू खूप आनंदी होते, कारण तिच्या सुनेचं लग्न होऊन 5 वर्ष झालेली तरी तिला मूल होत नव्हतं आणि तिला मूल व्हावं यासाठीच्या दोघी गणपतीपुळेला नवस बोलायला चालल्या होत्या. पण वाटेतच त्यांना प्रसाद मिळाला. पुढे एसटी मध्ये एक गुंडासारखा दिसणारा माणूस बसतो, जो की गणपतीपुळेचं तिकीट काढतो. तसेच त्याचा आवाज देखील घुगरा असतो, ज्यामुळे लालूला वाटतं की हा एक गुंड आहे व तो याला घाबरला आहे असं आपल्याला समजतं. आता इकडे रायगडच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना एक फोन येतो व त्यांना सांगितलं जातं की बाबू कालिया नावाचा एक प्रसिद्ध स्मगलर 80 कोटीचे हिरे घेऊन दुबईला पळणार आहे आणि यांना टिप मिळाली आहे की यावेळी तो गणपतीपुळेच्या समुद्र मार्गाने जाणार आहे. तसेच यांना माहित असतं की तो सध्या एसटीने जात आहे. यानंतर यांच्या एसटीमध्ये एक शिक्षक येऊन बसतात. त्याचबरोबर ही म्हातारी पुन्हा व्याकीला सांगते की जेव्हा मानगाव येईल तेव्हा मला उठव, आणि यावर व्याकी पुन्हा होकार देतो. त्याचबरोबर हा मास्तर पेपर वाचत असतो, त्यामुळे व्याकी वाचण्यासाठी तो पेपर घेतो, ज्यामध्ये बाबू कालिया फरार असल्याची बातमी छापलेली असते. आता व्याकी पेपर वाचत असताना झोपाळू देखील बाबू कालियाची बातमी वाचतो आणि सर्वांना सांगतो की तो जेव्हा गोव्याला एका हॉटेलमध्ये होता तेव्हा बाबू कालियाला पोलीस पकडायला आले होते आणि तेव्हाच त्याने कालियाला पाहिलं होतं. आता पेपरमध्ये जो फोटो छापून आलेला असतो तो नीट दिसत नसतो, त्यामुळे हे ठरवतात की झोपाळूच्या सांगण्यावरून व्याकी बाबू कालियाचं स्केच बनवणार. तसेच या म्हातारीची झोप झाल्यावरती व्याकीला विचारते की मानगाव आलं का, ज्यावर तो सांगतो की ते मागे गेलं आणि तुम्हाला जर गोळ्याच खायच्या आहेत तर ते आत्ता खा. पण यावेळी मात्र त्या म्हातारीला उतरायचं होतं, ज्यामुळे ती व्याकीवर खवळते. तसेच ती ठरवते की त्या आता पुढे चिपळूणला तिच्या 3ऱ्या मुलीला भेटणार, त्यामुळे ती इष्टीतच बसते. यानंतर महाडचं स्टेशन येतं आणि इथे मंदाकिनी उतरणार असते, त्यामुळे धबधबा तिला इष्टीतून खाली सोडायला जातो. पण खाली गेल्यावर तो पाहतो की तिला पिक करण्यासाठी एक मुलगा आला आहे आणि मंदाकिनी जेव्हा या दोघांची ओळख करून देते तेव्हा धबधब्याला कळतं की हा मंदाकिनीचा होणारा नवरा आहे, ज्यामुळे त्याचं मन खूप दुखावतं व तो कसाबसा मंदाकिनीला बाय बोलून पुन्हा एसटी मध्ये येतो. आता सुरुवातीपासून धबधबा मंदाकिनीवर लाईन मारत होता हे सर्वांनाच माहित होतं आणि आता त्याचा पोपट झाला, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्याला खूप चिडवतात. पुढे एका ठिकाणी एसटी चहा पाण्यासाठी थांबते, त्यामुळे सर्व प्रवासी खाली उतरतात. पण व्याकी आणि भक्ती खाली न उतरता पुतळा तपासायला जातात. तेव्हाच भक्ती पाहते की पुतळ्यावरती सॉस पडला आहे, त्यामुळे ती व्याकीला पाणी आणायला सांगते. पण व्याकी पाणी आणायला गेल्यावर तो परत येण्याआधीच एसटीतील सर्व प्रवासी परत येतात, ज्यामुळे भक्तीला तो पुतळा पुन्हा सीट खाली ठेवायला वेळच मिळत नाही. तसेच ते पुढे पुतळ्याला व्याकीच्या सीटवर ठेवते व तिच्या पदराने पुतळ्याला झाकून टाकते, ज्यामुळे सर्वांना वाटतं की तिथे व्याकीच झोपला आहे. त्याचबरोबर एसटी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते आणि आता भक्तीला काळजी असते की व्याकी मागेच राहिला. पण लवकरच ती पाहते की व्याकी बसच्या मागे लटकून प्रवास करत आहे. आता पुढे मुख्य एसटी थांबवतो आणि सर्वांना सांगतो की बाहेर सिनेमाचं शूटिंग सुरू आहे, त्यामुळे सर्व शूटिंग पाहायला जातात. तसेच तोपर्यंत इकडे व्याकी गाडीच्या आतमध्ये येतो आणि हे दोघेही पुतळा लपवून टाकतात. आता शूटिंग पाहायला गेल्यावर आपण पाहतो की इथे त्याच ऍक्टरचं शूटिंग चाललेलं असतं, ज्याला व्याकीने उघडे बाबा बनवून भक्तीसमोर आणलं होतं. आणि इथे भक्ती जेव्हा त्या ऍक्टरला ओळखणारच असते तेव्हा व्याकी तिला पुतळा तपासून यायला सांगतो आणि इकडे सर्व प्रवाशांना हे सांगतो की इथला डायरेक्टर माझा मित्र आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांनी या चित्रपटामध्ये रोल दिला आहे. तो असा की जेव्हा तो ऍक्शन बोलेल तेव्हा तुम्ही त्या सर्वांनी त्या ऍक्टरला म्हणजेच उघडे बाबाला मारायचं. आता सर्वजण व्याकीने सांगितल्याप्रमाणे तो डायरेक्टर जेव्हा ऍक्शन बोलतो तेव्हा त्या ऍक्टरला मारतात. पण लवकरच सर्वांना कळतं की व्याकी ह्या सर्वांना खोटं बोलला होता, त्याचा आणि ह्या डायरेक्टरचा काही संबंध नाही. त्याचबरोबर अशा प्रकारे व्याकी त्याचा बदला त्या ऍक्टर सोबत घेतो. आता भक्ती जेव्हा पुतळा पाहून परत येते तेव्हा आता मात्र तिला ह्या ऍक्टरला ओळखता येत नाही. यानंतर पुढच्या प्रवासात एसटी मध्ये एक नेपाळी येतो, ज्याचं नाव बहादूर असतं. तसेच त्याला सर्व गुरखा समजत असतात, पण तो त्याच्याबद्दल सांगत असताना म्हणतो की त्याचे नातेवाईक गुरखा व वॉचमन आहेत, पण तो नाही, कारण त्याला रॅप करायला आवडतं आणि पुढे त्यातच त्याला करिअर करायचं आहे. आता रॅप म्हणजे संगीतातलाच एक प्रकार आहे, पण त्याच्या नेपाळी भाषेमुळे सर्वजण रॅपचा दुसराच अर्थ घेतात. त्यामुळे व्याकी पुढे सर्वांचा गैरसमज दूर करतो आणि त्यांना रॅपचा खरा अर्थ सांगतो. त्याचबरोबर बहादूर सर्वांना आम्ही कांचो नावाचा रॅप ऐकवतो आणि सर्वांना तो आवडतो देखील. पण रॅप म्हणत असताना बहादूर चुकून सीटच्या खालचा पुतळा बघतो आणि त्याला देखील वाटतं की तो पुतळा नाहीतर एक प्रेत आहे. तसेच तो हे सर्वांना सांगणार त्याआधीच व्याकी त्याच्याजवळ जातो आणि बहादूरला वॉशरूमला जायचं आहे असं लालूला सांगून त्याला गाडीतून बाहेर सोडतो. आता त्या म्हातारीला चिपळूणला उतरायचं होतं, त्यामुळे व्याकी तिला आवाज देतो. पण यावेळी म्हातारी पुन्हा म्हणते की आता मी गणपतीपुळेला उतरणार, ज्यावर चिडून व्याकी त्या म्हातारीला म्हणतो की मीच बाबू कालिया आहे आणि मी तुझ्यासारखेच एका बडबड करणाऱ्या माणसाला मारून टाकला आहे. खोटं वाटत असेल तर मागच्या सीटच्या खाली बघ.
आता ती म्हातारी जेव्हा मागच्या सीट खालचा पुतळा पाहते तेव्हा ती घाबरून एसटी थांबवायला लावते व खाली उतरते. यानंतर पुढचा प्रवास करत असताना अचानक एसटी खराब होते. त्यामुळे प्रसाद मेकॅनिक आणण्यासाठी डेपोला जातो. तसेच इकडे हे सर्व टाइमपास करायला लागतात. पण लालू आणि काही जण तिथेच जवळ सुरू असलेला तमाशा पाहायला जातात. आता इथे चला जिजुरीला जाऊ हे गाणं आहे, ज्यात दाखवलंय की ह्या तमाशामध्ये जी शेवंत नावाची डान्सर असते तिचा डान्स लालूला इतका आवडतो की त्याच्याकडे प्रवाशांच्या तिकिटाचे जेवढे पण पैसे होते ते सर्व तो तिथे उधळून टाकतो. आणि पुढे जेव्हा तो भानावर येतो तेव्हा तो तमाशाच्या मालकाकडे ते पैसे परत मागायला जातो. पण तो मालक लालूला हाकलून लावतो. तसेच लालूचं बोलणं शेवंताने देखील ऐकलेलं असतं. त्यामुळे ती त्याच्याकडे जाते आणि डेपोमध्ये भरण्यासाठी त्याला पैसे देते. आता इथे लालू व शेवंताचं थोडं बोलणं झाल्यावर शेवंताला लालूचा भोळा स्वभाव व लालू खूप आवडतो आणि ती लालूला हे सांगते देखील, ज्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात व लालू ठरवतो की तो आता शेवंतासोबत लग्न करणार. आता दुसऱ्या दिवशी यांची एसटी दुरुस्त झाल्यावर हे सर्व पुन्हा प्रवासाला निघतात आणि वाटेत लालूच्या लक्षात येतं की त्याचे बूट त्याच्या सीट खाली नाहीत. त्यामुळे तो मागच्या सीट खाली बूट शोधणार असतो. आता इथे वॅकी त्याला बूट शोधण्यापासून अडवतो, पण लालू त्याला बाजूला करून मागच्या सीट जवळ जातो. त्याचबरोबर बूट शोधत असताना त्याला तो पुतळा दिसतो, जे की लालूला देखील प्रेतच वाटतं. त्यामुळे तो घाबरून सर्वांना सांगतो की गाडीमध्ये प्रेत आहे. आता हे ऐकल्यावर सर्व गाडीतून खाली उतरतात. पण वॅकी व भक्ती सर्वांना सांगतात की ते प्रेत नाही तर पुतळा आहे आणि हा पुतळा ते गणपतीपुळेला नक्की का घेऊन चाललेत हे ते गणपतीपुळेला गेल्यावर सांगू शकतील. तुम्हाला आठवत असेल तर उघडे बाबांनी यांना सांगितलं होतं की पुतळ्याबाबत कोणालाही सांगायचं नाही आणि भक्ती व वॅकी हेच करत असतात. पुढे सर्वजण यांच्यावर विश्वास ठेवतात आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू होतो. यानंतर हे जेव्हा गणपतीपुळेला पोहोचतात तेव्हा यांच्या एसटी समोर पोलिसांचा ताफा येतो आणि ते अनाऊन्स करतात की बाबू काले, आम्हाला माहित आहे की तू ह्या एसटी मध्येच आहेस, त्यामुळे तू खाली ये. पण जेव्हा तो खाली येत नाही तेव्हा पोलिसच एसटी मध्ये येतात. आता इथे आपण पाहतो की पोलिसांना माहित नसतं की बाबू काले सध्या कसा दिसतो, कारण यांच्याकडे जो फोटो असतो त्यामध्ये बाबू कालेला दाढी मिशा असतात आणि यांना खबर असते की बाबू कालेने वेश बदललेला आहे. पण इथे पोलीस सांगतो की काही हरकत नाही, बाबू कालेने वेश बदललेला आहे, त्यामुळे आधीच आम्ही आमचा एक इन्स्पेक्टर एसटी मध्ये पाठवला होता, त्याने आतापर्यंत कालेला ओळखला असेल. असं म्हणून तो पोलीस इन्स्पेक्टरला आवाज देतो आणि आपल्याला कळतं की हा जो मुक्या होता तोच तो इन्स्पेक्टर आहे. खरं तर याला बोलता येत असतं, पण याने देखील अजून बाबू काल्या कोण आहे ते ओळखलेलं नसतं. आता इतक्यात झोपाळूला आठवतं की बाबू कालेचं नाक नक्की कसं होतं, त्यामुळे तो लगेच वॅकीला त्याबद्दल सांगतो. प्रत्यक्ष ते वाटेमध्ये थोडं थोडं स्केच बनवत आलेले असतात आणि इथे वॅकी जेव्हा ते स्केच पूर्ण करतो तेव्हा यांना कळतं की हा 2 बायकांचा जो नवरा आहे तोच खरा बाबू काले आहे. आणि वॅकी काही बोलणार त्याआधी काल्या स्वतःच उठतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी वैभवच्या मुलाला हॉस्टेज बनवतो. आता वॅकी व सर्व प्लॅन बनवतात की त्या मुलाला चिडवायचं, जेणेकरून तो बाबू कालेला टक्कर मारेल. पण बाबू काले हवेत गोळी झाडतो, ज्यामुळे तो मुलगा रडायला लागतो आणि वैभव मांगलेंनी जो नवस केलेला असतो तो पूर्ण होतो. आता बाबू काले वॅकीला सांगतो की तू जेव्हा गाडीमध्ये पुतळा ठेवून गेलेलास त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरे लपवले होते, त्यामुळे जा आणि पुतळा घेऊन ये. पण आपण पाहतो की वॅकी पुतळा आणायला गेल्यावर तो भक्तीला सर्व काही सांगतो की तो उघडे बाबा नसून ऍक्टर होता आणि मला विवस्त्र जायचं नव्हतं, म्हणून मी तुला फसवण्यासाठी खोटा प्लॅन बनवला होता. यावर भक्ती म्हणते की ते काही असो, पण आता जर आपण इथपर्यंत आलोच आहोत तर तो हा पुतळ्याचा नवस पूर्ण कर. आता हे ऐकल्यावर वॅकी पुतळा उचलतो आणि मागच्या खिडकीतून उडी मारून गणपती मंदिराच्या दिशेने पळायला लागतो. तसेच सर्वजण त्याचा पाठलाग करायला लागतात. त्याचबरोबर वॅकीचा पाठलाग करत असताना बाबू काले व इन्स्पेक्टर जेव्हा त्याला पकडतात तेव्हा त्यांच्या हातून वॅकीचे कपडे फाटले जातात. आणि पुढे वॅकी जेव्हा मंदिरात पोहोचतो तेव्हा मंदिराचं दार बंद करत असताना दाराला अडकून वॅकीच्या अंगावरचे जे काही कपडे शिल्लक होते तेही निघून जातात आणि अशा प्रकारे वॅकीच्या वडिलांचा नवस पूर्ण होतो. आता इकडे मंदिराच्या बाहेर पोलिसांनी बाबू कालेला पकडलेलं असतं, त्यामुळे सर्व वॅकीला मंदिराच्या बाहेर यायला सांगतात. तसेच वॅकी मंदिरामध्ये ठेवलेले पुजारीचे कपडे घालतो आणि गणपतीला नमस्कार करून बाहेर येतो. आता बाहेर आल्यावर वॅकी पोलिसांना पुतळ्यामध्ये ठेवलेले हिरे देतो, ज्यावर पोलीस वॅकीला सांगतात की ठरल्याप्रमाणे 80 कोटी मधील 10% रक्कम म्हणजेच 8 कोटी रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. जे ऐकून सर्वजण खूप खुश होतात. तसेच पुढे वेदशास्त्रा माझी ही आरती आहे, ज्यात दाखवलं आहे की सर्वजण गणपतीची पूजा करतात. तसेच हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी डिरेक्ट केला होता आणि याला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी.